चालू खोपवलीला गगनगिरी महाराजांचं दर्शन करायला. गाडी क्रमांक 15 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय खोपवलीला गगनगिरी महाराजांचं दर्शन करायला. बस मध्ये आणि ही परी बघा सगळे बाहेर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय कर्जतला. आता पुढं खोपवली ट्रेन पकडून मग खोपवलीला जाऊ. आपण पोचलो आहे खोपवलीला. आता आपण चाललोय. जास्त लांब नाही, 10 मिनिटं लागतात तिथं पोचायला. आता चाललोय पुढं बघू शकता डोंगर सगळे सोबत आहेत. मंदिरात पोचलेलं आहे. आत आल्यावरच इथं लगेच जेवणाचं कुपन घ्यायचे. मग नंतर जेवणाच्या टायमाला जेवण भेटतं. पहिले पाय इकडं नळबिळ सगळी व्यवस्था आहे. परत आलोय. ए परी लवकर चल ग. आम्ही इथं आलतो महाराजांच्या समाधीजवळ. इथं मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही असं दाखवलं व्हॉइस ओव्हर करून. इथे मंदिराच्या मधून एक नदी आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथं मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मी दाखवतो तुम्हाला. तरी मंदिर एवढं मोठं आहे की इकडं गार्डनमध्ये फवारे पण आहेत आणि तिकडं वरती गुफा आहे. आता इकडं दर्शन केलंय. आता इथं असं मस्त इथं आलतो आणि यो बघा पळत बसलाय. गाडी क्रमांक 1552 गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली. हे बघा फवारे मस्त पाणी आखळी गवताला. इथं गोशाळा आहे. इथे छोटे मोठे वासरं पण आहेत. ते बघा कसं आलं. इथे केदारनाथ सारखे शिवमंदिर आहे व तिथं पिंड पण आहे सेम तशी. तिथं मोबाईल ते व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं. आम्ही कसा तरी काढलाय. इथून आता गुहेत जाणार आहेत. तर गेट उघडू मग. इथे गुहेत महाराजांनी जप केलं तर आपण तिथं जाऊ. आपण चाललोय गुहा दर्शनला. आणि इथलचा वेळ फक्त 8 ते 5 पर्यंत आहे. आता आपण जाऊ आतमध्ये. इथे खूप गर्दी असते पण आज बिलकुल गर्दी नाही आहे. बघू शकता तुम्ही काहीच गर्दी नाही. आम्हीच आहे फक्त. आणि पुढं बघा अजून लय वरती जायचंय. चालू होता इथं तिकडं दर्शनासाठी. इथून लाईन असते आणि आज काहीच गर्दी नाही. आम्ही इथं गुहेवर चढतच होतो तेवढं त्यांना बघा किती कंटाळा आलाय. बसून घेतलाय डायरेक्ट. आता वरती अजून बाकी आहे. इथेच थोड्या वेळानंतर झाडाखाली बसायला आलो आम्ही. लय हळूहळू येतात. ही परी बघा. ए परी चढ ना लवकर. ए पडशील का तिथं. पडशील बिडशील. बघू शकता खाली. तर तुम्ही इथं बघू शकता वरतून इथं पाणी पडतंय आणि इथं पाय धुण्यासाठी पण व्यवस्था आहे. आता आपण वरती निघलेलो आहे इथून. मी आता चाललोय. आता गुहा काय थोडीशीच लांब राहिली. इथं पाय धुवायला आहे. पाय धु ना मग. इथे वरतून पाणी पडतंय आणि आपण ते खालून येतात. ते गपचूप त्यांच्या अंगावर पाणी उडू. येत होतं ते काय वरतून नव्हतं येत. इथं पाईप लावलाय तिथून पाणी येत होतं. आता आपण चाललोय. इथं बघू शकता इथं गुहा आहे. इथं प्यायसाठी पाण्याची सुविधा आहे. आम्ही तिथून खालून वर आलोय. आम्ही आता खूप थकलोय. जरा वेळ गुहेत जाऊन बसू. इथे महाराजांनी जप केलता. इथं त्यांनी सांगितलं की आवाज बिलकुल कळू नका. आम्ही कसा तरी व्हिडिओ काढला. आपण जरा वेळ इथं जप करायला बसू त्याच्यानंतर जाऊ खाली. इथे महाराजांची मूर्ती किती छान प्रकारे आहे.
बघू शकता. आणि इथं आल्यावर आपण आता महाराजांचे पाया पडू आणि थोड्या वेळ इथं जप करत बसू. आम्ही आता निघलोय खाली जायला. सगळे उतरतात ते खाली आणि आपण आता जाऊ डायरेक्ट जेवायला. आणि तुम्ही निसर्ग बघू शकता. पण इथून खाली उतार बघा कसा आहे. आणि पाय एवढे उन्हामुळं भासतात आहे ना. इथं असं आहे खाली असं हे पण टाकलंय. आणि ही बघू शकता पळत येते. ए परी चल पडशील. पण आलो आहे आता खाली. हे बघू शकता. ए हळू हळू हळू. आता आलो खाली. आता जाऊ जेवायला. आता आमचं जेवण झालेलं आहे. आता चप्पल घालून डायरेक्ट जाऊ नदीवर. इथं नदीवर बघू शकता. या पण बसल्यात. निघलोय नदीहून आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनला. त्याच्यानंतर पण आता जस्ट पोचलेलो आहे घरी. आणि आता आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.